खूपच मोठा टर्निंग पॉइंट पाहायला मिळणार आहे। मालिका आता एका वेगळ्याच वळणावरती चाललेली आहे। आतापर्यंत आपण पाहतोय की शर्वरी अनेक कारस्थानं करत आहे आणि या सगळ्यामध्ये जानकी तिला आता शिक्षा देत नाहीये, पण ऐश्वर्याने मात्र आता इकडे मोठा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध लढायचा। जरी जानकी गप्प बसली तरी आपण बसायचं नाहीये आणि त्यासाठी ऐश्वर्या मात्र आता शर्वरीने चोरी केले हे एक्सपोज करण्यासाठी काहीही झालं तरी आता ती घरच्यांना समोर सत्य आता समोर आणणार आहे। जानकीने कितीही चांगुलपणा दाखवला तरी शर्वरीचं सत्य सगळ्यांच्या समोर आणणं आवश्यक आहे, कारण ही शर्वरी काहीही करू शकते हे ऐश्वर्याला कळालेलं आहे आणि त्याच कारणासाठी ऐश्वर्याने मात्र आता मोठा डाव खेळत शरूचं पुराव्यासकट सगळं सत्य समोर आणलंय। कसं आणलंय, काय आणलंय, सविस्तरपणे पाहू। इकडे आता आपण पाहिलं की सुमित्रा तर आता बावळटच आहे, म्हणजे ज्या वेळेला जी व्यक्ती चुकीची असेल त्या व्यक्तीची साथ देणं हा सुमित्राचा जन्मसिद्ध अधिकार आहे। जोपर्यंत आता इकडे चुकीची होती ऐश्वर्या, तोपर्यंत ही बाई ऐश्वर्याची साथ देत होती। ज्या वेळेला सारंग चुकीचा वागत होता त्यावेळेला ही बाई सारंगची साथ देत होती आणि त्यानंतर ज्या वेळेला आता इकडे ऐश्वर्या सुधारले तर हिला ते दिसत नाहीये, तर ही आता बाकीच्यांची साथ देते। आता ज्या वेळेला शर्वरी इतकं चुकीचं काहीतरी वागतेय तर आता शर्वरीची साथ देते आणि कुठेतरी या सगळ्यामध्ये शर्वरी तिच्या मनामध्ये आता मात्र हे भरवण्याचा प्रयत्न करते की हा सावत्र आहे, आम्हाला सावत्र वागणूक देतोय। आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे ऋषिकेश जेव्हा जानकीबद्दल विचारतोय तेव्हा आता सुमित्राने इकडे सांगितले, बघितलंस ना मी आता किती सांगण्याचा प्रयत्न करते, मी शोधतेय मगापासून जानकीला, पण जानकी या सगळ्यामध्ये मात्र आता कुठे दिसतच नाहीये। म्हणजे तिने ह्या घरात यायला नको होतं का? मला खरंच कळत नाहीये की जानकी हल्ली असं का वागते। आणि त्यावरती मात्र आता ऋषिकेश म्हणतो, नाही आई, असं नाही होणार आहे, काही झालं तरी माझा जानकीवरती विश्वास आहे। इकडे आता मला सोडवण्यासाठीच ती प्रयत्न करत असेल आणि त्यावरती मग आता ती म्हणते प्रयत्न करत असेल तर आतापर्यंत आहे कुठे? तुझी सुटका झाली तरी ती कुठे आहे तिला माहित पण नसेल, तू आता सुटलायस की नाही सुटलायस ते। आणि त्यावरती मग आता इकडे आलेली आहे ती म्हणजे ऐश्वर्या आणि ऐश्वर्याने आपण पाहिलंय की आधीच मात्र आता सांगितलंय की यापुढे मी गप्प बसणार नाहीये, तू कितीही चांगुलपणा दाखवलास तरी तुझ्या विरुद्ध जर कुणी उठलं पेटून तर मात्र मी या सगळ्यामध्ये त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीये। मग त्यासाठी मला तोंड उचकटायला लागलं तरी सुद्धा चालेल, मी माझं तोंड उघडणार आणि आता सगळ्यांना चांगलाच धडा शिकवणार। तुझ्या बाबतीत कुणीही काहीही वाईट करण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा मी हेच करणार, असं म्हणत मात्र आता इकडे तिने जानकीला ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि त्याचमुळे तिने आता तसं केलंय सुद्धा। आणि हे सगळं झाल्यावरती मात्र आता ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर आले आणि सगळ्यांना सांगायला लागते की काहीही झालं ना तरी सुद्धा जानकीवरती असले घाणेरडे आरोप आता कुणी करणार असेल ना तर मी गप्प बसणार नाहीये। ऋषिकेश दादा, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला सोडवणारी व्यक्ती आता दुसरी तिसरी कुणी नाहीये तर ती आहे जानकी वहिनी। जानकी वहिनीनेच तुम्हाला आता सोडवलेलं आहे। आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच ऋषिकेश सांगायला लागतोय की जानकी काय झालं? यावरती ती म्हणते, काय झालं म्हणजे या सगळ्यामध्ये आता इकडे ऋषिकेश दादा, तुम्हाला माहिती आहे का, जानकी वहिनीने ते पैसे शोधले आणि ते पैसे शोधून आता जानकी वहिनीनेच इकडे आता बाजार समितीला दिले। इतकंच नाहीये तर आता ते पैसे बाजार समितीला देऊन आता जानकी वहिनीने त्यांना आता रिक्वेस्ट केली की तुम्ही आता ऋषिकेश दादांना सोडा आणि त्याचमुळे त्यांनी तुम्हाला सोडलेलं आहे। पण आता इकडे घरामध्ये जे काही चाललंय ना ते मी ऐकून घेऊ शकत नाहीये, मला हे अजिबातच पटत नाहीये। आणि त्यावरती मग आता इकडे सुमित्रा सांगायला लागते, बरोबर आहे, तुला कसं पटेल ना? यावरती ती म्हणते, आई, तुम्हाला खरं तर कळायला पाहिजे की आता जानकी वहिनींच्या विरोधात तुम्ही आता इतकं सगळं बोलताय। यावरती ऋषिकेश म्हणतो, जाऊ दे जानकी, अगं कुठे आहेस तू? काय झालं होतं? कुठे पैशांची बॅग आता सापडली? एक ना 100 प्रश्न ऋषिकेश मात्र आता जानकीला विचारत आहे। आणि त्यानंतर मग आता जानकी सांगते, ऋषिकेश, जाऊ दे ना तो विषय, ती बॅग कुठे सापडली, काय सापडली हे आता शोधण्यापेक्षा मला असं वाटतं की ती बॅग सापडली आणि या सगळ्यामध्ये त्या लोकांनी हे मान्य केलं ना, ही गोष्ट माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे। असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणायला लागतो, ठीक आहे, पण ती बॅग सापडली तरी कुठे? यावरती आता मात्र शरू गडबडले, अरे देवा, म्हणजे आता हे पैसे मी जिथे लपवले होते ते पैसे या लोकांनी घेतले आणि या लोकांनी घेऊन आता मला या सगळ्यामध्ये वेड बनवलेलं आहे। आणि त्यानंतर सौमित्र म्हणतो, हो वहिनी,
आम्हाला समजलं पाहिजे तुला ती बॅग कुठे सापडली. त्यावरती जानकी सांगते, हे बघा, मला खरं सांगायचं तर हा विषय इथे अजिबात काढायचा नाहीये आणि आता हा विषय वाढवायचा पण नाहीये. इकडे आता ऐश्वर्या विचार करते, जानकी का इतका चांगुलपणा करतेय, काय गरज पडले तिला शरूला वाचवायची. शरू तर मारक्या म्हशीसारखी तिच्याकडे पाहती आहे. आणि असं असताना मात्र आता ऐश्वर्याला युक्ती ठरते. ऐश्वर्याला एक युक्ती आठवते आणि ती युक्ती म्हणजे ऐश्वर्या आता मात्र शरूच्याच तोंडून शरूचा गुन्हा इकडे कबूल करण्याचा प्रयत्न करणार असते आणि शरू या सगळ्यामध्ये स्वतःच्या तोंडून आपला गुन्हा कबूल करेल असं आता तिने योजना केलेली आहे. त्यानंतर मग आता इकडे शरू विचार करायला लागते, अच्छा, म्हणजे ह्यांनी माझी बॅग दिली पण ही माझ्याबद्दल काही बोलत नाहीये, चला तेवढं तर तेवढं असं म्हणत मात्र आता ती इकडे खुश झालेली आहे. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे जानकी सांगायला लागते की हे बघा, खरा गुन्हेगार जो कोणी असेल ना तो आता समोर आल्याशिवाय राहणार नाहीये. मला खरा गुन्हेगार असा समोर दिसतोय. यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे ऐश्वर्या, मी सांगते खरा गुन्हेगार कोण आहे ते. यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो, ऋषिकेश तुला माहितीये खरा गुन्हेगार कोण आहे. आणि त्यावरती ती सांगते, का माहित नसायला काय झालंय, मला सगळं सगळं माहिती आहे आणि तो खरा गुन्हेगार आपल्याच घरामध्ये आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आम्हाला ती बॅग सापडली आपल्याच घरामध्ये. यावरती ऋषिकेश म्हणतो, काय बोलतेस तू, आपल्या घरातलं कोण आता अडकवण्यासाठी हे सगळं करेल. आणि त्यावरती मग आता इकडे लगेचच शरूकडे पाहिल्यावरती शरू म्हणते, ए, माझ्याकडे काय बघतेस तू. आणि त्यावरती मग आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो, नाही नाही, तुम्ही उगाच शर्वरीवरती आरोप करू नका. ऐश्वर्या, मी हे नाही ऐकून घेणार. यावरती ऐश्वर्या आता सांगायला लागते, मी कुठे म्हटलं शरूताईंनी, पण आता ती बॅग आहे ना, ती बॅग आपल्याच घरात सापडलेली आहे. आणि त्यावरती मग आता तो म्हणतो, कुणाच्या रूम मध्ये सापडली. त्यावरती ती म्हणते, शर्वरीताईंच्या रूम मध्ये. असं म्हटल्यावरती शर्वरी तिरमळलेली आहे. शर्वरीला खूपच राग आलाय. ए ए ए काय बोलतेस तू तू आता या सगळ्यामध्ये मला आता अडकवण्याचा प्रयत्न करत आहेस. मी मी का हे सगळं करू, मी काहीही केलेलं नाहीये असं म्हणत मात्र आता लगेचच इकडे ती चांगलीच चिडलेली आहे आणि चिडून ऐश्वर्याच्या अंगावरती धावून जाते. आणि त्यानंतर ती म्हणते, बघितलं साई, हे असतं सख्ख आणि सावत्र. त्यावरती मग आता ती सांगायला लागते, का म्हणजे आता ऋषिकेश तर तुमचा सावत्र असेल, पण आता सारंग तर तुमचा सख्खा भाऊ आहे ना, मग त्याच्यावरती सुद्धा आता तुम्हाला डाऊट आहे. यावरती मग आता सौमित्र म्हणतो, एक मिनिट, काय बोलतेस ऐश्वर्या. सौमित्राचा ऐश्वर्यावरती राग आहे म्हणून तो तिचं काही ऐकायला तयार नाहीये. आणि त्यामुळे तो आता सांगायला लागतो, काय चाललंय काय तुझं ऐश्वर्या, शर्वरीताई असं कधीच करणार नाहीये. आणि त्यावरती ऐश्वर्या म्हणते, पण बॅग तर त्यांच्याच रूम मधून सापडली, जानकी वहिनी बोला ना, जानकी वहिनी बोला ना, असं म्हणत तिने जानकीला डोळा मारलाय. पण त्याच वेळेला मात्र आता जानकीला काही खोटं बोलता येत नाहीये. आणि त्यावरती शरू म्हणते, अच्छा, म्हणजे आता तुझ्या रूम मध्ये बॅग होती ना, तुझ्या रूम मध्ये जर का ती बॅग होती तर आता तू मला काय या सगळ्यामध्ये दोष देते आहेस. यावरती ती म्हणते, माझ्या रूम मध्ये कधीच बॅग नव्हती. शर्वरी आता ओरडायला लागते, मी स्वतःच्या हाताने तुझ्या रूम मध्ये बॅग ठेवली होती, मग तुझ्या रूम मधूनच बॅग सापडली असणार ना तुला. असं म्हणत ती आता चांगलीच आपल्याच जाळ्यामध्ये अडकलेली आहे प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर शरू आता आपला गुन्हा कबूल करून बसल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसलाय. सगळ्यात मोठा धक्का बसलाय तो म्हणजे ऋषिकेशला काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि या सगळ्यामध्ये ऋषिकेश मात्र आता चांगलाच गडबडलेला आहे. ऋषिकेश विचार करतोय, काय आहे हे सगळं, शरू बोल बोल, हे सगळं काय आहे. आणि त्यावरती मग आता जानकी, मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. जानकी सांगते, हो, आम्ही आता ड्रामा केला होता. शरू वंशनी हे सगळं सगळं जे काही केलंय ना ते आता म्हणजे त्यांनीच केलेलं आहे. त्यांनीच हे पैसे चोरलेत राहुल नावाच्या मुलाच्या मदतीने आणि त्यांनी हे पैसे चोरून आता तुम्हाला अडकवलंय. त्यांना पैशांची गरज होती, ही तर गोष्ट आपल्या सगळ्यांना चांगलीच माहिती आहे. आणि त्यानंतर चिडलेला ऋषिकेश, अगं मी तुला वचन दिलं होतं ना, ते वचन मी कसंही पाळलं असतं, कसंही, पण आता हे जे काही तू केलंस ना त्यानंतर माझ्या नजरेतून पार आता कायमची तू इकडे उतरलेली आहेस. असं म्हणत त्यांनी आता शरूचं चांगलंच थोबाड फोडलेलं आहे. आणि शरू या सगळ्यामध्ये मात्र आता चांगलीच गडबडलेली आहे. शरूचं भांड जे आता इकडे जानकीने नाही फोडलंय, चांगुलपणाचा मुखवटा आता किंवा चांगुलपणाचा तिला आता हे करायचं आहे, त्यामुळे तिनेच भांड जरी फोडलं नसलं तरी ऐश्वर्याने मात्र आता तिचं भांड अशा पद्धतीने पटकन फोडून टाकले की त्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये तिला आता मागे फिरायला वावच राहिलेलं नाहीये. आणि या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे इकडे शर्वरी एक्सपोज झाले. ऋषिकेशने थोबाड फोडत तिची हक्कलपट्टी केले. पण पुढील भागामध्ये खऱ्या अर्थाने शर्वरी उलटा गेम खेळणार आहे. काय होणार, कसं होणार
जाणून घ्यायचं असेल चॅनलला सबस्क्राईब करा. अपकमिंग ट्विस्टचे व्हिडिओ येतच राहणार.